तर पहा, या ठिकाणी आपण हे वाक्य इंग्रजीत बदलणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. बघा, आता वाक्य काय आहे? आम्ही क्रिकेट खेळत आहोत. तर काय करायचं आहे? तर बघा, या शब्दांना द्यायचे बघा क्रमांक. तर पहिल्या शब्दाला द्यायचा 1 क्रमांक, त्यानंतर जायचं डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे आणि त्याला द्यायचा 2 क्रमांक. इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचे. बघा, इथे द्यायचा 3 क्रमांक, इथे द्यायचा 4 क्रमांक. चला बनवूया इंग्रजीमध्ये वाक्य. आता 1 क्रमांकाला काय आहे? इथं आम्ही, म्हणून इथं आम्हीसाठी लिहायचं आहे वी. नंतर बघा, इथं आपण 2 क्रमांक कशाला दिलेला आहे? आहोत साठी लिहायचं असतं आर. बघा, वी आर. नंतर खेळत 3 क्रमांक आहे. आता खेळण्याची क्रिया कशी आहे? सुरू आहे, म्हणून प्लेइंग. बघा, ज्या वेळेस कधीही लक्षात ठेवायचं, क्रिया जर चालू असेल तर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा. जसं की खात आहोत म्हटलं की इटिंग, नाचत आहोत म्हटलं की डान्सिंग, लक्षात आलं? गात आहोत म्हटलं तर सिंगिंग. म्हणजे क्रिया सुरू असेल तर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा. हां, नंतर बघा, आता 4 क्रमांकाला काय आहे? क्रिकेट. तर क्रिकेटसाठी क्रिकेट, CRICKET, क्रिकेट. बघा, वी आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आहोत.